I1 न्यूज मध्ये आपलं स्वागत। उत्तर प्रदेश येथील मराठा समाज बांधवांनी किल्ले शिवनेरी ते लखनौ शिवज्योत बाईक रॅली आयोजित केली होती। यावेळी शेकडो मराठ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता। जुन्नर तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या प्रसंगी आपली उपस्थिती नोंदवली। पाहुयात I1 न्यूजने घेतलेला आढावा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठी समाज उत्तर प्रदेशची ही रॅली आपली आता शिवनेरीवरनं आपल्या निघाली आहे। ती आता आळाफाटा करत करत आपण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशपर्यंत आपण ही जाणार आहे। 19 फेब्रुवारीपर्यंत ही रॅली आपली जाणार आहे। ही भव्य रॅली संपूर्ण आपल्या उत्तर भारत आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार आहे। तिथल्या प्रत्येक मराठी माणूस या रॅलीचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर येणार आहे। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी आपल्याला या भव्य उत्तर प्रदेशमध्ये जो राम नाईक आणि आपले जे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे योगी आदित्यनाथ या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि या रॅलीची इथून सुरुवात होत आहे। या जुन्नर शहरातून आम्हाला खूप सहकार्य मिळालं। प्रत्येक रहिवाशाने आम्हाला या जुन्नरच्या सहकार्य दिलं आहे। त्यातल्या भरपूर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक राजकीय पक्षांनी आम्हाला भरपूर सहयोग दिले। त्याच्याबद्दल मराठी समाज उत्तर प्रदेशतर्फे आम्ही त्यांचा सर्वांचा आभार मानतो। 6 महिने झालं, गेले 6 महिने झालं आम्ही प्रयत्न करतो, खूप मेहनत करून आज कार्यक्रमाच्या आज मुकामावर आलो आम्ही। आमच्या सुरुवात झालेली आहे। इथून ही कार्यक्रम 6 दिवस रस्ता पार करून लखनौ सुद्धा खुद भव्य कार्यक्रम होणार आहे। तिथे कमीत कमी 20,000 लोकांची संख्या तिथे होणार आहे। खूप मोठा कार्यक्रम होणार। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तरुण वर्गांना मी हे संदेश देतो, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्यावरनं जाऊन आग्रापर्यंत त्यांनी जो प्रवास केला होता, तसाच तो हा 1651 किलोमीटर अंतर आम्ही हा घोड्यावर न करता आम्ही बाईक आणि मोटरसायकलवर न करत आहोत। आणि यांचं हे त्यांचं जे साहसी कार्य हे आम्ही 6 दिवसात पूर्ण करणार आहोत। आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्वप्नच आहे की आता पण प्रत्येक हा नवयुवक हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच व्हावा, हेच आम्ही सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, संदेश देत आहोत। मराठी समाज उत्तर प्रदेशच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी जाऊन जो मराठी समाज बसलेला आहे, या मराठी समाजाच्या माध्यमातून सर्व भारतामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोचवण्याचे काम करत आहे। जे छत्रपती शिवाजी महाराजांची बहुउद्देशीय सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन संघ ज्या पद्धतीनं स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य नवयुवकांच्यापर्यंत बहुउद्देशीय बहुजनांना संघ घेऊन इथून पुढं तरुणांना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या दिशा दाखवून वेगळा इतिहास सांगून भ्रमित करून जो प्रकार चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसावा। आणि या संपूर्ण भारतामध्ये मानवजात एक आहे, सर्व धर्म समभाव आहे, प्रांतवाद आम्हाला नको आहे, आम्हाला जातीवाद नको आहे। हा आमचा बहुउद्देशीय बहुजनांना सुखी समृद्ध करण्याचा आम्ही हा मेसेज या मराठी समाज उत्तर प्रदेशच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। आदरणीय उमेश अण्णा पाटील
व त्यांच्याबरोबर असलेली उत्तर प्रदेशमधली सर्व मंडळी आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातली या जुन्नरमधले काही स्थानिक कार्यकर्ते याला सर्व उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. मी आता सगळ्यांचं नाव घेत नाही, परंतु आम्हाला खूप आमचं मन भारावून गेलं आहे. आम्हाला आदर वाटतो की आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे आणि आम्ही आज या शिवनेरीसारख्या ठिकाणी येऊन या मातीला आम्ही मस्तकी लावून आम्ही आमचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लखनौच्या दिशेने जात आहे. थँक्यू आणि मी चॅनलचाही आभारी आहे.